मग हे बुलडोझर बदलापूरला का नाही गेले हा एक प्रश्न आहे। मी असं म्हणत नाही की बुलडोझर गेलेच पाहिजे, पण तुम्ही यापूर्वी अशा गुन्ह्यात जरब बसावी म्हणून बुलडोझर चालवलेत त्या जागांवरती। जनतेचा काल उद्रेक होता आणि याला पब्लिक क्राय म्हणतात कायदेशीर भाषेत। आणि जेव्हा जेव्हा असा पब्लिक क्राय झाला तेव्हा त्याची दखल न्यायालयाने घेतलेली आहे अनेक प्रकारात। मग कालच्या पब्लिक क्रायची दखल सर्वोच्च न्यायालयाने का घेतली नाही? कलकत्त्यातल्या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालय घेतं, कारण तिथे ममता बॅनर्जीचं सरकार आहे। इकडे पब्लिक क्राय कलकत्त्यापेक्षा जास्त होता काल, पण त्या चिमुकल्यांचा आक्रोश पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन केली अशी घोषणा केली। काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना। SIT हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या SIT स्थापन केल्या होत्या त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या SIT रद्द केल्या। याचा अर्थ तुम्ही SIT मानायला तयार नाही कोणती, आणि त्या SIT अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या। माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेलं SIT भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले। त्यानंतर आपले सन्माननीय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालेल वगैरे वगैरे अशा घोषणा। काय असतं फास्ट ट्रॅक? या घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे। तिथे हे सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात। बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्यघटनेवर सुद्धा होतो, आणि महाराष्ट्रातलं सरकार हे राज्यघटनेवर बलात्कार करून निर्माण झालं आहे। हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे। यांच्या तोंडीसुद्धा फास्ट ट्रॅकची भाषा शोभत नाही।